देवगड तालुक्यातील पडेल मंडलमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक इतिहास घडलेलाच आहे. तो म्हणजे पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये उमेदवारी ह्या बिनविरोध केलेले आहेत आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणात हा ऐतिहासिक क्षण आहे तो निर्माण झालेला आहे. दुसरी बाब म्हणजेच या पंचायत समिती फणसगावच्या सदस्यपदी फणसगाव मतदारसंघातून एक कमी वयातील बिनविरोध उमेदवार आहेत, त्या म्हणजे समृद्धी चव्हाण. ह्या उमेदवार सध्या पंचायत समितीमध्ये बिनविरोध देवगड पंचायत समितीवरती या मतदारसंघातून ते आलेले आहेत. आपल्यासोबत आज समृद्धी चव्हाण आहेत. कमी वयातील एक पंचायत समिती सदस्य म्हणून तुम्ही सभागृहात जाणार आहात, कसं पाहता याकडे? खूप आनंद होतोय कारण भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन असेल किंवा तरुणांपर्यंत चांगले विचार मांडण्यासाठी एक चांगली संधी मला भजनामधून मिळाली होती. माझ्या कलेमुळे मिळाली होती. पण आज राजकारणामध्ये मी पाऊल टाकते. या सगळ्याचं श्रेय मी पडेल मंडल अध्यक्ष सन्माननीय महेशजी नारकर साहेब तसेच माझे वडील सन्माननीय संतोष चव्हाण यांना देईन. कारण की मी जरी या क्षेत्रात नवीन असले तरी यामागे त्यांनी जे काम केलेलं आहे आमच्या विभागामध्ये किंवा या 10 गावांमध्ये, या देवगड तालुक्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलेलं आहे, त्यामुळेच मला कुठेतरी ही संधी मिळाली आणि सुरुवातीलाच बिनविरोध म्हणून त्या दालनात मला जाण्याची संधी मिळाली. याचा खरंच खूप आनंद होतो आहे. या भागामध्ये भाजपच्या माध्यमातून खासदार नारायणराव राणे असतील, पालकमंत्री नितेश राणे असतील, यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावली जात आहेत. कसं पाहतेस, एकंदरीतच विकासाचं जे व्हिजन आहे हे सध्या प्रत्यक्षात उतरत आहे? हो, नक्कीच. सर्वप्रथम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, तसेच सर्वांचे लाडके नेते आपले खासदार नारायणराव राणे साहेब, तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आज ज्या उत्साहाने काम करत आहेत. आता खरं तर आमच्या विभागामध्ये अनेक विकास कामं या पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. तर ते विजयदुर्ग रोड असेल किंवा हा महामार्ग आता होतो आहे आणि अनेक म्हणजे खेड्यागावातील सुद्धा रस्ते आज चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत. तर माझे वडील 5 वर्ष सरपंच तसेच उपसरपंच म्हणून त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि आत्तापर्यंत जेव्हापासून म्हणजे 1990पासून ते आता 2026पर्यंत आमच्या या गावामध्ये राणेसाहेबांना मानणारा सरपंचच या गावामध्ये बसला आणि एक राणेसाहेबांसाठी निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही एक प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करत आलो. तर पुढेही तसंच काम करू. फणसगाव विभागामध्ये, फणसगाव पंचायत समितीमध्ये मला बिनविरोध म्हणून एवढ्या कमी वयात मोठी जबाबदारी माझ्यावरती या विभागातील सर्व मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी तसेच भाजप या पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसेच पदाधिकारी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि त्यांना साजेसं असं काम मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन. फणसगाव या पंचायत समिती गणातून एक तरुण उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, कसं बघतं याकडे? आत्तापर्यंत भजनाच्या माध्यमातून परमेश्वराची सेवा करण्याची संधी मला मिळालीच, पण आता मला एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळते. याचा खरंच खूप आनंद होतो आहे मला आणि त्याच्यात मी 100% माझ्या परीने प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन असं मी आज अभिवचन देते. निश्चितपणेच एक तरुणाईला संदेश आहे तो समृद्धीकडून आपल्याला पाहायला मिळतो आहे की एक तरुण अशी समृद्धी असताना देखील तिने आध्यात्मिकच्या माध्यमातून जी भगवंताची परमेश्वराची सेवा केली आणि आता ती जनतेची सेवा करण्यासाठी पंचायत समिती सदस्य म्हणून सज्ज झालेली पाहायला मिळते. आपल्यासोबत या ठिकाणी समृद्धीची वडील आहेत. आपण देखील एक राणेसाहेबांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाता. मला सांगायला आनंद वाटतो. आजचा क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे. ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम केलं, राणेसाहेब जिल्ह्यामध्ये ज्या उत्स्फूर्ततेने राणेसाहेबांनी जेव्हा जिल्ह्यात पाऊल ठेवलं तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक क्षणाला आम्ही साक्षीदार आहोत. राणेसाहेबांचं एक वाक्य कायम माझ्या लक्षात आहे, स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठलाग करा, हे साहेबांचं वाक्य आहे. मला असं वाटतं की राणेसाहेबांसारखं आमचं नेतृत्व जे आम्हाला मिळालं तीच माझी मोठी श्रीमंती आहे आणि त्या श्रीमंतीचं फलित आज होत आहे. याचा खूप मला आनंद आहे. माझ्या मुलीला पंचायत समितीसाठी उमेदवारी मिळाली. कुठेतरी मनाकडे किंतु परंतु अशी रुखरुख होती की कधीतरी मला ही संधी मिळेल
आणि ती संधी मला मुलीच्या माध्यमातून का होईना मिळाली आहे आणि जी संधी मला मिळवण्यासाठी अजिबात नको आहे. मला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि त्यासाठी माझं नेतृत्व नितेशजी राणेसाहेब आज माझं जे नेतृत्व आहे या जिल्ह्याला लाभलेलं हिंदुत्वासाठी प्रखरतेने मांडणारे खरोखर अभिमान वाटतो. कुटुंबाचे जिल्ह्यातील लोकांचं राहणीमान उंचवण्यासाठी दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी जे प्रयत्न त्यांचे आहेत आणि तशा प्रकारचं कामसुद्धा चाललेलं आहे. खूप अभिमान. एक काळ असा होता की आम्ही या विभागात जेव्हा काम करत होतो मला वाटत नाही 50 लाख ते 60 लाखाच्या आसपास विभागाचा बजेट होता. परंतु आज मला अभिमानाने सांगावं बंड्या नारकर आज जेव्हा नितेश साहेबांच्या बरोबर काम करत आहेत तेव्हा ह्या प्रत्येक गावामध्ये 6-7 कोटीची कामं 10-10 कोटीची कामं चालू आहेत. खूप अभिमान आहे लोकांच्यात. आम्ही फक्त कसं होतं की लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचल्या पाहिजेत आणि त्या पोचवण्याचं काम आमच्यासारख्या ह्या तरुण मुलांकडनं होईल अशा प्रकारची अपेक्षा मी मनाकडे बाळगतो. याही पुढे जी संधी पक्षाने दिली आहे भारतीय जनता पार्टीचा मी कायम ऋणी राहील की त्यांनी मला ही संधी निर्माण करून दिली. नेतृत्वाने जरी त्या माझ्या पाठीवर थाप म्हणजे आशीर्वाद जरी दिले असले तरी प्रामुख्याने पक्ष महत्त्वाचा असतो आणि त्या पक्षाने आज जी संधी निर्माण करून दिली आहे त्या पक्षाचा आम्ही कायम ऋणी राहू आणि पक्षाला साजेसं काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, कटिबद्ध राहू अशा प्रकारचं अभिवचन देतो आणि थांबतो. चालेल. निश्चितपणे समृद्धीचे जे वडील आहेत हे एकनिष्ठेचं कुठेतरी त्यांना फळ मिळालेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. या गावामध्ये त्यांनी सरपंच म्हणून देखील आपली जी सामाजिक सेवा आहे ती बजावली आहे. त्याचप्रमाणे या पडेल मंडळाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत हे बंड्या नारकर हे देखील या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून विकास कामे मार्गी लावत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री नितेशजी राणे साहेबांनी जी रोरो सेवा सुरू केली त्याचप्रमाणे विजयदुर्ग तळेरे महामार्ग आहे याच्यामुळे देखील पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे आपण काम करू असं समृद्धीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.